नमस्कार विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने मी आपल्याला अर्थशास्त्रातील स्थूल अर्थशास्त्रातील एक महत्त्वाच्या टॉपिकबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की स्थूल अर्थशास्त्रामध्ये उत्पादन आणि रोजगाराचे सिद्धांत हा एक महत्त्वाचा भाग असतो. यात आजच्या या व्हिडिओच्या माध्यमाने उत्पादन आणि रोजगाराच्या संदर्भात सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी जे विचार मांडलेले आहे त्या विचारांचा अतिशय संक्षिप्त आढावा घेऊन हे विचार नेमके काय आहेत किंवा सिद्धांत नेमकं काय आहे त्याचा मतितार्थ समजून सांगण्याचा मी प्रयत्न करणार आहे. हा सिद्धांत समजून घेण्याच्या आधी हा सिद्धांत मांडत असताना सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी जे काही गृहीतं मांडलेली आहेत त्या गृहीतांचा अभ्यास करणं किंवा ते माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. त्यात पहिलं गृहीत असं आहे की हा जो सिद्धांत आहे हा सिद्धांत पूर्ण रोजगाराची पातळी गृहीत धरून मांडलेला आहे. याचा अर्थ असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची परिस्थिती असते, बेरोजगारी कधीही अस्तित्वात नसते, असं एक पहिलं महत्त्वाचं गृहीत या सिद्धांताचं आहे. दुसरं, हा सिद्धांत दीर्घकाळात अनुभवास येतो, म्हणजे दीर्घकाळ गृहीत धरून या सिद्धांताचं विवेचन केलेलं आहे. अल्पकाळात हा सिद्धांत अनुभवास येत नाही किंवा या सिद्धांताचं विवेचन आपल्याला अल्पकाळामध्ये अनुभवता येणार नाही, म्हणून दीर्घकाळ गृहीत धरून सनातनवादी विचारसरणीने आपलं विवेचन केलेलं आहे. आणखी एक गृहीत याचा असा आहे की अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप नसतो, म्हणजे अर्थव्यवस्था ही किंमत यंत्रणेच्या माध्यमाने मागणी पुरवठाच्या संतुलनाने आपोआप कार्य करत असते. सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही, अशा प्रकारचं एक गृहीत या सिद्धांतामध्ये आपल्याला सांगता येऊ शकतं. त्याचप्रमाणे अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धेची परिस्थिती अस्तित्वात असते असे हा सिद्धांत गृहीत धरतो. अर्थव्यवस्थेमध्ये मक्तेदारी किंवा अपूर्ण स्पर्धा अस्तित्वात नसते, तर पूर्ण स्पर्धेची बाजारपेठ गृहीत धरून हा सिद्धांत मांडण्यात आलेला आहे. त्यानंतर वस्तू आणि सेवांच्या ज्या किमती आहेत या वस्तू आणि सेवांच्या किमती या स्थिर असतात, त्यात कुठल्याही प्रकारचा बदल होत नाही, असं एक गृहीत या सिद्धांताचं आपल्याला नमूद करणं आवश्यक आहे. आणि हा सिद्धांत मुळात ज्या संकल्पनेवर आधारित आहे ते गृहीत म्हणजे उत्पन्न हे पूर्णपणे खर्च केलं जातं, म्हणजे जेवढं उत्पन्न मिळत असतं ते सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च होतो, असाही या सिद्धांतामध्ये एक महत्त्वाचं गृहीत आपल्याला मांडलेलं दिसून येतं. या प्रमुख गृहीतांच्या आधारे सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी रोजगाराची आणि उत्पन्नाची पातळी ही कशी निश्चित होत असते याचं विवेचन केलेलं आहे. आणि त्यांचं असं म्हणणं आहे की अर्थव्यवस्थेत पूर्ण रोजगार पातळीला संतुलन अवस्था असते आणि संतुलन अवस्था असताना किंवा अर्थव्यवस्था संतुलित अवस्थेत असताना अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण रोजगाराची पातळी ही प्रस्थापित झालेली असते. अपूर्ण रोजगार किंवा बेरोजगारी अर्थव्यवस्थेमध्ये कधीही अस्तित्वात नसते, असं मुळात या सिद्धांतामध्ये नमूद केलेलं आहे. विद्यार्थी मित्रांनो, हा सिद्धांत समजून घेत असताना मुळात आपल्याला सनातनवादी विचारसारणीमध्ये अतिशय महत्त्वाचे विचार ज्यांनी मांडलेले आहेत ते म्हणजे जे.बी. से या सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले विचार आणि इतर सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले विचार यांचा अभ्यास करत असताना मुळात आपल्याला जे.बी. से यांचा विचार जर आपण अभ्यासले तर आपल्याला सनातनवादी विचार आपण अभ्यासण्यासारखं होईल. कारण जे.बी. से यांनी मांडलेले विचार हे सनातनवादी विचारांचा एक गाभा समजला जातो आणि तेच विचार सनातनवादी विचार म्हणून आपण अभ्यासत असतो. आता से यांनी जे रोजगाराच्या संदर्भात किंवा उत्पादनाच्या संदर्भात विचार मांडलेले आहेत, त्यांनी आपल्या ग्रंथामध्ये जो काही एक नियम मांडला त्या नियमाला मार्केट लॉ किंवा बाजारपेठेचा नियम म्हणून ओळखला जातो. हा मार्केट लॉ किंवा बाजारपेठेचा नियम काय आहे? इंग्रजीमध्ये त्याला एव्हरी सप्लाय क्रिएट्स इट्स ओन डिमांड, एव्हरी सप्लाय
क्रिएट्स इट्स ओन डिमांड असं म्हटलेलं आहे. याचा मराठीमध्ये अर्थ असा आहे की प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करत असतो. प्रत्येक पुरवठा आपली मागणी निर्माण करत असतो. बाजारपेठेमध्ये जी काही उत्पादन वितरणाची प्रक्रिया चालत असते त्यात अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा होतो तेवढी आपोआप मागणी निर्माण होते, हे या सिद्धांतामध्ये किंवा या नियमामध्ये से यांनी नमूद केलेलं आहे. म्हणजे बाजारपेठेमध्ये एकूण पुरवठा आणि एकूण मागणी ही समान असते. म्हणजे मागणी पुरवठ्यामध्ये कुठल्याही प्रकारची विषमता किंवा असंतुलन नसतं. जेवढा पुरवठा आहे तेवढी आपोआप मागणी निर्माण होते. कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त उत्पादन शिल्लक राहत नाही आणि त्यामुळे उत्पादनाची ही प्रक्रिया दीर्घकाळ निरंतरपणे सुरू राहते. हा विचार से यांनी आपल्या या बाजारपेठेच्या नियमाच्या माध्यमाने मांडलेला आहे. आता मग जेवढा पुरवठा निर्माण होतो तेवढी मागणी कशी निर्माण होते याचं विवेचन या सिद्धांतामध्ये करण्यात आलेलं आहे. ते असं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की उत्पादन करत असताना उत्पादनाचे 4 घटक महत्त्वाचे असतात: भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. हे 4 घटक एकत्र आल्याशिवाय कुठल्याही प्रकारच्या वस्तूचं उत्पादन होत नाही. भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजन. म्हणजे 4 घटकांनी उत्पादन कार्यात सहभाग घेतल्याबद्दल यांना काही मोबदले दिले जातात. त्यांना आपण खंड, वेतन, व्याज आणि नफा असं म्हणतो. म्हणजे भूमीला खंड दिला जातो, श्रमाला वेतन किंवा मजुरी दिली जाते, भांडवलाला व्याज दिलं जातं आणि संयोजकाला नफा प्राप्त होत असतो. तर अशा रीतीने उत्पादन कार्यात भाग घेतल्याबद्दल या ज्या उत्पादन घटकांना मोबदले दिले जातात, हे मोबदले म्हणजेच या उत्पादन घटकांचं एक प्रकारे उत्पन्न असतं आणि त्यांना जे काही उत्पन्न मिळत असतं ते उत्पन्न सर्वच्या सर्व ते वस्तूंची खरेदी करण्यासाठी बाजारपेठेमध्ये खर्च करतात आणि त्यामुळे मग अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा झालेला असतो तेवढी मागणी आपोआप निर्माण होते आणि अर्थव्यवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं उत्पादन शिल्लक राहत नाही. म्हणजे एका बाजूला हे उत्पादन घटक उत्पादन करतात. ते उत्पादन करत असल्यामुळे म्हणजे बाजारपेठेमध्ये उत्पादनाची प्रक्रिया जर सुरू झाली, उत्पादन घटकांना मागणी मिळते. उत्पादन घटकांना मागणी निर्माण झाल्यामुळे उत्पादन घटक कामावर घेतल्याने त्यांना उत्पन्न दिलं जातं, म्हणजे त्यांना मोबदले दिले जातात. ते मोबदले म्हणजे त्या उत्पादन घटकांचं उत्पन्न असतं आणि हे उत्पन्न असे उत्पादन घटक सर्वच्या सर्व खर्च करत असतात. म्हणजे एका बाजूला उत्पादन घटक पुरवठा निर्माण करण्याचं काम करत असतात आणि दुसऱ्या बाजूला त्यांना मिळालेलं उत्पन्न बाजारपेठेमध्ये खर्च करून ते मागणी निर्माण करत असतात. अशा रीतीने अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा होतो तेवढी मागणी आपोआप निर्माण होते आणि अर्थव्यवस्था संतुलन अवस्थेमध्ये कुठल्याही प्रकारचं अतिरिक्त उत्पादन शिल्लक राहत नाही. संतुलित अवस्थेमध्ये पूर्ण रोजगार पातळीला संतुलित अवस्थेमध्ये असते. आता या संदर्भात अल्पकाळामध्ये क्षत्रिय असंतुलन असू शकतं असंही सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी नमूद केलेलं आहे. क्षत्रिय असंतुलन म्हणजे काय की अर्थव्यवस्थेमध्ये जे वेगवेगळे क्षेत्र असतात त्यामध्ये एखाद्या क्षेत्रामध्ये मागणीपेक्षा पुरवठा हा जास्त असू शकतो किंवा दुसऱ्या एखाद्या क्षेत्रामध्ये पुरवठ्यापेक्षा मागणी ही जास्त असू शकते. जेव्हा एका क्षेत्रात पुरवठ्यापेक्षा मागणी जास्त असेल तर त्याच वेळेला दुसऱ्या क्षेत्रामध्ये मागणीपेक्षा पुरवठा जास्त असतो आणि अशा रीतीने अर्थव्यवस्थेतील वेगवेगळे क्षेत्र जर एकत्रित केले तर अर्थव्यवस्थेमधील मागणी आणि पुरवठा दोन्ही संतुलित असतात. मात्र दीर्घकाळामध्ये प्रत्येक क्षेत्र हे संतुलित अवस्थेत असतं, म्हणजे मागणी आणि पुरवठा दोन्हीसुद्धा प्रत्येक अवस्थेमध्ये प्रत्येक क्षेत्रामध्ये संतुलित अवस्थेत असतात असं या विचारसरणीमध्ये किंवा सनातनवाद्यांनी आपले विचार मांडताना आपल्याला दिसून येत असतं. आता अर्थव्यवस्थेमध्ये संतुलित अवस्थेत असताना बचत गुंतवणुकीच्या संदर्भात सुद्धा सनातनवादी विचारसरणीने असं म्हटलेलं आहे की बचत आणि गुंतवणूक हे दोन्हीसुद्धा समान असतात. समान असतात म्हणजे काय, जेवढी अर्थव्यवस्थेमध्ये बचत होते तेवढी गुंतवणूकसुद्धा होत असते. म्हणजे बचत आणि गुंतवणूक दोन्ही अर्थव्यवस्थेमध्ये समान अवस्थेमध्ये असतात. जर बचत आणि गुंतवणुकीमध्ये सुद्धा अल्प काळामध्ये जर असंतुलन निर्माण झालं तर व्याजदराच्या माध्यमाने
दीर्घकाळामध्ये बचत आणि गुंतवणूक या दोन्हीमध्ये सुद्धा समानता प्रस्थापित होते. अशा रीतीने अर्थव्यवस्था अल्पकाळात जरी अर्थव्यवस्थेमध्ये असंतुलन दिसून येत असलं बचत आणि गुंतवणुकीमध्ये, तरी दीर्घकाळामध्ये व्याजदराच्या माध्यमाने समानता प्रस्थापित होते असं प्रतिपादन या सिद्धांतामध्ये करण्यात आलेलं आहे. सनातनवाद्यांनी आपले विचार मांडत असताना पूर्णपणे अर्थव्यवस्था ही बाजार यंत्रणेमार्फत चालत असते आणि सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही किंवा सरकारचा हस्तक्षेप सनातनवाद्यांनी अमान्य केलेला आहे. त्यांचं असं म्हणणं आहे की सरकारच्या हस्तक्षेपाची गरज नसते, अर्थव्यवस्था स्वयंचलित पद्धतीने चालत असते आणि आपोआप बाजारपेठेमध्ये मागणी आणि पुरवठ्याचं संतुलन होत असतं. तर सर्वसामान्यपणे अतिशय संक्षिप्तपणे हा सिद्धांत हेच सांगतो की बाजारपेठेमध्ये अर्थव्यवस्था संतुलित अवस्थेमध्ये असताना पूर्ण रोजगाराची पातळी असते. अर्थव्यवस्थेमध्ये कधीही अतिरिक्त उत्पादनाची शक्यता नसते. म्हणजे जेवढा पुरवठा निर्माण होत असतो तेवढी मागणी ही आपोआप निर्माण होत असते आणि अशा रीतीने दीर्घकाळात अर्थव्यवस्था संतुलित अवस्थेमध्ये असते. तर थोडक्यात प्रत्येक पुरवठा आपल्यासाठी मागणी निर्माण करतो. अर्थव्यवस्थेमधील पुरवठा एवढीच मागणी असते आणि पुरवठा एवढीच मागणी असल्यामुळे अतिरिक्त उत्पादनाची शक्यता नसते. अर्थव्यवस्थेमध्ये दीर्घकाळात पूर्ण रोजगाराची पातळी, उत्पादन पातळी आणि पूर्ण रोजगाराची पातळी अशा पद्धतीने निश्चित होते असं विवेचन या सनातनवादी विचारसरणीमध्ये आपल्याला दिसतं. मित्रहो, सनातनवादी विचारसरणी अभ्यासताना आपल्याला या सिद्धांतावर काही जे आक्षेप घेण्यात आलेले आहेत त्यांचाही काही प्रमुख आक्षेप या ठिकाणी नमूद करणं गरजेचं आहे. आणि हे प्रामुख्याने सनातनवादी विचारसरणीवर जो हल्ला चढवला होता तो म्हणजे केन्स यांनी प्रामुख्याने टीका केल्याचं आपल्याला दिसतं. केन्स यांनी मुळात या सिद्धांतामधल्या जे काही प्रमुख गृहीत आहेत त्यावर टीका केलेली आपल्याला दिसतं. एक म्हणजे केन्सला पूर्ण रोजगार असतो असं मान्य नाही. केन्स असं म्हणतात की अर्थव्यवस्थेमध्ये कधीही पूर्ण रोजगाराची स्थिती अस्तित्वात नसते. बेरोजगारीच्या स्थितीतच अर्थव्यवस्थेचं संतुलन होत असतं. त्यामुळे पूर्ण रोजगार ही एक न आढळून येणारी घटना आहे आणि असं असताना पूर्ण रोजगार गृहीत धरून विवेचन करणं हे चुकीचं असल्याचं मत केन्सने नमूद केलेलं आहे. दुसरं एक महत्त्वाचं केन्सचं असं म्हणणं आहे की हा सिद्धांत दीर्घकाळाचा विचार करतो, म्हणजे दीर्घकाळातच हा सिद्धांत अनुभवास येतो. पण केन्स यांनी असं नमूद केलेलं आपल्या सगळ्यांना माहिती आहे की वी आर ऑल डेड इन लॉंग रन, म्हणजे दीर्घकाळात आपण सगळे मेलेले असू, म्हणून दीर्घकाळाचा विचार करण्याची काही गरज नाही असंही या सिद्धांतामध्ये म्हटलेलं आहे. आणि म्हणून अल्पकाळात हा सिद्धांत लागू होत नसल्यामुळे वस्तुस्थितीशी सुसंगत नाही असंही केन्सला यामध्ये नमूद करायचं आहे. दुसरं एक महत्त्वाचं केन्सचं असं म्हणणं आहे की लोकांकडे जेवढं उत्पन्न येतं तेवढं सर्व खर्च केलं जातं. म्हणजे सनातनवादी विचारसरणीनुसार उत्पादन घटकांना जे काही उत्पन्न मिळत असतं, खंड, वेतन, व्याज आणि नफ्याच्या स्वरूपात, हे सर्वच्या सर्व उत्पन्न ते खर्च करून टाकतात. केन्सला हे मान्य नाही. केन्स असं म्हणतात की लोक आपल्या उत्पन्नातून काही भाग बचत करत असतात. त्या बचतीचा विचार सनातनवाद्यांनी केलेला नाही. आणि जर मग उत्पन्नातून बचत केली जात असेल तर कुठल्याही प्रकारचं, म्हणजे जर उत्पन्नातून बचत केली जात असेल तर सर्वच्या सर्व उत्पन्न खर्च होणार नाही आणि मग अर्थव्यवस्थेमध्ये जेवढा पुरवठा झालेला आहे तेवढी मागणी निर्माण होणार नाही आणि अशा रीतीने मग अतिरिक्त उत्पादनाची शक्यता निर्माण होऊन पुढे बेरोजगारीची अवस्था अर्थव्यवस्थेमध्ये येऊ शकते किंवा येत असते. ह्याचा विसर सनातनवाद्यांना पडल्याचं केन्सने नमूद केलेलं आहे. दुसरं केन्सने असंही नमूद केलेलं आहे की सनातनवाद्यां विचारसरणी जी आहे यामध्ये सरकार कुठल्याही प्रकारचा हस्तक्षेप करत नाही किंवा सरकारच्या हस्तक्षेपाची आवश्यकता नसते असं सनातनवादी म्हणतात. परंतु केन्स म्हणतात की सरकारच्या हस्तक्षेप हा आवश्यक असतो. म्हणजे सामाजिक कल्याणाचा जर आपण विचार केला, गरीब आणि श्रीमंत किंवा भांडवलदारांकडून होणारी पिळवणूक या वेगवेगळ्या गोष्टींचा जर आपण विचार केला
तर वेळोवेळी अर्थव्यवस्थेमध्ये सरकारचा हस्तक्षेप हा अत्यंत आवश्यक असतो. सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय अर्थव्यवस्था व्यवस्थित पद्धतीने चालू शकत नाही, असंही केन्सला नमूद करायचं आहे. या सनातनवादी विचारसरणीमध्ये बचत आणि गुंतवणूक दोन्ही समान असतात असं एक गृहीत आहे, किंवा आपोआप समानता कशी प्रस्थापित होत असते व्याजदराच्या माध्यमाने, याचं जे विवेचन केलेलं आहे तेही केन्सला मान्य आहे. केन्स असं म्हणतात की बचत करणारे आणि गुंतवणूक करणारे दोन्ही वेगवेगळे आहेत. त्यामुळे बचत करणारे गुंतवणूकदारांचा विचार करून बचत करत नाहीत आणि गुंतवणूक करणारे सुद्धा बचत करणाऱ्यांचा विचार करून गुंतवणूक करत नाही. आणि त्यामुळे अशा पद्धतीने बचत आणि गुंतवणूक दोन्ही समान असतात असं गृहीत धरणं चुकीचं आहे, असंही केन्सला नमूद करायचं आहे. याबरोबरच सनातनवाद्यांनी अर्थव्यवस्थेमध्ये पूर्ण स्पर्धा अस्तित्वात असते तेही केन्सला मान्य नाही. केन्स म्हणतात की बाजारपेठेमध्ये प्रत्यक्षामध्ये पूर्ण स्पर्धा कधीही अस्तित्वात नसते, पूर्ण स्पर्धाच अस्तित्वात असते आणि त्यामुळे पूर्ण स्पर्धा गृहीत धरून मांडलेलं हे जे विवेचन आहे हे चुकीचं असल्याचं मत केन्स यांनी नमूद केलेलं आहे. मित्रहो, केन्स यांनी केलेल्या ह्या टीका जरी आपण विचारात घेतल्या तरी अर्थशास्त्रामध्ये उत्पादन आणि रोजगाराच्या संदर्भात जे विवेचन सनातनवाद्यांनी केलेलं आहे हे अमान्य करता येत नाही. त्यांना त्या विवेचनाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. प्रामुख्याने CB यांचा बाजारपेठेचा नियम अत्यंत महत्त्वाचा नियम म्हणून ओळखला जातो. मला असं वाटतं की केन्स यांनी केलेल्या टीका आणि या संदर्भात सनातनवादी अर्थशास्त्रज्ञांनी मांडलेले विचार हे प्रामुख्याने यांचा बाजारपेठेचा नियम हा आपल्याला संक्षिप्तपणे समजला असेल अशी अपेक्षा करतो. नमस्कार.